परिश्रम, शिस्त आणि परफेक्शनसाठी ओळखली जाणारी कन्या रास, जी प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने पाहते, विचारपूर्वक निर्णय घेते आणि यश मिळवण्यासाठी सतत प्रयत्न करत राहते. उजळणार भाग्य केवळ कर्म करा योग्य. पण या एप्रिल महिन्यात तुमच्यासाठी काही खास बदल, काही आव्हाने आणि काही सुवर्ण संधी घेऊन येत आहे. कधी मनात अस्वस्थता, कधी नशिबाची साथ उशिराने मिळणं, पण शेवटी यश तुमच्याच पायाशी येणार आहे. मग नक्की कोणत्या क्षेत्रात मिळणार प्रगती, कुठे घ्यावी लागेल काळजी आणि कोणते दिवस ठरणार तुमच्यासाठी लकी? चला तर मग सविस्तर जाणून घेऊया कन्या राशीचा एप्रिल 2026चं राशी भविष्य. कन्या राशीच्या लोकांसाठी 2026चा एप्रिल महिना हा जरा सावध राहण्याचा महिना असणार आहे बरं का. कोणत्या बाबतीत सावध राहायचं आहे, का सावध राहायचं आहे आणि नक्की एप्रिलमध्ये कन्या राशीच्या बाबतीत असं काय घडणार आहे, चला जाणून घेऊया. मंडळी, आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की पूर्णत्वाचा शोध घेणारी, परफेक्शन शोधणारी रास म्हणजे कन्या राशी. कन्या राशीच्या लोकांचं गणित जरा वेगळं असतं बरं का. आता गणित वेगळं असतं म्हणजे काय, तर प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा यांचा जो दृष्टिकोन असतो तो प्रचंड व्यावहारिक असतो. भाग्योदयाच्या गणितात का सगळं तोलू पाहतात. कन्या राशीची लोक त्यांच्या कामात परफेक्ट असतात, परफेक्शन आणण्याचा प्रयत्न करतात, पण या दुसऱ्यांकडनं पण तेच एक्सपेक्ट करतात. याची अपेक्षा असते की समोरच्याने सुद्धा त्यांच्याच मनाप्रमाणे काम करत राहावं. आता अर्थात जेव्हा काही मोठे इव्हेंट्स, मोठी कामं किंवा घरात सुद्धा काही मोठे कार्य पार पडायचे असतात, तेव्हा कन्या राशीच्या लोकांचा या व्यावहारिक दृष्टिकोनाचा लाभ खरं तर होतो सगळ्यांना. पण नात्यात सुद्धा व्यवहार बघितल्यामुळे बऱ्याचदा यांची जवळची लोक सुद्धा दुखावली जातात. यांच्या मते व्यावहारिक दृष्टिकोन असल्यामुळे पण तुम्ही जर कन्या राशीच्या महिला असाल तर हा अनुभव तुम्हाला आला असेल की कन्या राशीच्या महिलांचा स्वयंपाक, आहा, सुंदर स्वयंपाक करतात. या घरातल्या तुमच्या स्वयंपाकावर खुश असतात. हा अनुभव तुम्ही घेतलात असाल. चला तर आता बघूया एप्रिल महिन्यामध्ये कन्या राशीसाठी काय लिहून ठेवलेलं आहे. या महिन्यात तुमच्या कामात प्रगती होईल, पण तुमच्या मनात थोडी अस्थिरता असेल. काही गोष्टी अपेक्षेप्रमाणे घडणार नाहीत. शेवटी तुम्हाला फायदा होईल, पण तरी सुद्धा तुमच्या मनाविरुद्धच्या गोष्टी घडत आहेत. त्यांनी थोडंसं तुमच्या मनामध्ये नाराजी, निराशा येऊ शकते. करिअर, व्यवसायाच्या बाबतीत बोलायचे झाले तर नोकरीत नवीन जबाबदारी मिळू शकते. खास करून तुमच्या प्रमोशनचे संकेत आहेत, वाढ मिळण्याचे संकेत आहेत. व्यवसायात थोडेसे अडथळे सुरुवातीला येऊ शकतात एप्रिल महिन्याच्या, पण त्या अडथळ्यांवर तुम्ही मात कराल आणि त्यामुळे शेवटी तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. फक्त थोडा संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. सर्वात महत्त्वाचा सल्ला म्हणजे तसं तर नेहमी प्रॅक्टिकल निर्णयच घेतात कन्या राशीचे लोक. भावनिक निर्णय कुठलाही घेत नाहीत, पण कधी कधी एखाद्या गोष्टीचा खूप विचार करतात. ओव्हर थिंकिंग हा याने एक प्रॉब्लेम असतो, म्हणजे अति विचार करणं, अति विश्लेषण करणं, अति एखाद्या गोष्टीची पिसं काढणं हे कन्या राशीच्या लोकांना बघायला मिळतं. म्हणजे साधं वॉशिंग मशीन जर घ्यायचं असतील तर हे वॉशिंग मशीनचा एवढा अभ्यास करतात, एवढ्या सगळ्या कंपन्यांचा अभ्यास करतील, कोणत्या कंपनीचं वॉशिंग मशीन किती रुपयाला काय, बाबा की किती. शेवटी असं होतं की जाऊ दे, आपलं जे घरातलं आहे तेच चांगलं आहे, तेच दुरुस्त करून तेच वापरू. म्हणजे हे अति विचार केल्याने घरातल्यांचं आणि स्वतःचं डोकंही खराब करतात आणि निर्णय मात्र वेगळाच घेतला जातो. असा अनुभव कन्या राशीच्या लोकांना येत असतो. कन्या राशी, तुमच्यासाठी एप्रिल महिन्यात इतकंच बोलायचं आहे की उजळणार भाग्य केवळ कर्म करा योग्य. कन्या राशीच्या ज्योतिष प्रेमींनो, कधी कधी असं वाटतं का की आपण खूप परिश्रम करतो आहे, परंतु भाग्य जरा उशिराने साथ देत आहे. तरीही मनात कुठेतरी एक आवाज म्हणतो की हो थांब, आता वेळ जवळ येते. एप्रिल 2026च्या महिन्यात तुमच्यासाठी संयम, संघर्ष, समाधान यांचे जोड येणार आहे. हा महिना तुम्हाला शिकवेल, घडवेल आणि योग्य वेळी घडवूनही आणेल. कन्या राशीचे जातक म्हणजे कोणताही निर्णय विचारपूर्वक घेणारे, परिश्रमी, शिस्तप्रिय आणि परफेक्शनचा हट्ट धरून चालणारे लोक. बुद्धी, निरीक्षण आणि संयम ही तुमची खरी ताकद आहे. कमजोरी एकच, स्वतःवर तुम्ही जरा जास्त टिकटिकता. पण लक्षात ठेवा, हिरा आपोआप कधी चमकत नाही, त्यासाठी त्याला घासावं लागतं. योग्य वेळी योग्य निर्णय घेतला तरच नशीब तुमच्यासाठी उभं राहतं. कन्या राशीचे लोक खरोखरच खूप मेहनती आणि विचारपूर्वक निर्णय घेणारे असतात. त्यांना वाटतं की नशीब थोडं उशिराने साथ देतं, पण एप्रिल 2026मध्ये तुमच्या संयमाने, संघर्षाने आणि योग्य वेळी केलेल्या प्रयत्नानेच तुम्हाला यश मिळेल. त्यामुळे तुमच्या बुद्धी, निरीक्षण आणि शिस्त या गुणांवर ठाम राहा.
आणि स्वतःवर थोडं कमी दडपण आणा. योग्य वेळी योग्य निर्णय घेतला की नक्कीच नशीब तुमच्या पाठीशी उभं राहील. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते. कन्या राशीचे स्वामी बुधदेव महिन्याच्या सुरुवातीला शनिदेवाच्या कुंभ राशीतून प्रवास करीत आहेत. 11 एप्रिल रोजी ते मीन राशीत प्रवेश करून नीचत्व प्राप्त करतील. आता राशी स्वामी नीच अवस्थेत ही तसं पाहिलं तर नकारात्मक बाब बनली जाते. मात्र इथेच खरी गंमत आहे. बुधदेव सप्तम स्थानात असतील आणि सप्तमेश गुरुदेव दशम स्थानातून प्रवास करीत आहेत. म्हणजेच बुध गुरुच्या राशीत आणि गुरु बुधच्या राशीत असेल. अर्थात त्यांच्यामध्ये परिवर्तन योग घडून येणार आहे. त्यामुळे व्यवसाय, नोकरी, कर्मक्षेत्रात स्वराशीचे फळ प्राप्त होतील. निर्णय क्षमता देखील वाढेल. व्यक्तिमत्वात आत्मविश्वास निर्माण होईल. व्यवसायात नवीन विचार येतील. नोकरीत जबाबदारी वाढेल, परंतु नवीन ओळख देखील मिळेल. म्हणून या काळाचा सदुपयोग करायला हवा. धन, कुटुंब, वाणी या दृष्टीने विचार केल्यास कन्या राशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते. कारण ते तुमचे धनेश आहेत. शुक्रदेव महिन्याच्या सुरुवातीला अष्टम स्थानातून आणि शत्रू राशीतून प्रवास करीत आहेत. त्यामुळे अर्थातच खर्च वाढेल. कुटुंबात गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. बोलताना जपून बोलावे लागेल. परंतु 19 एप्रिल रोजी मोठा बदल घडून येईल. कारण तेव्हा शुक्रदेव भाग्यस्थानात प्रवेश करतील. ते देखील स्वराशीत प्रवेश करतील आणि त्याला महिन्यातील सुपर शुभ टर्निंग पॉइंट येईल. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता निर्माण होईल. घरात आनंद निर्माण होईल. भाग्याची साथ कळायला सुरुवात होईल. थोडक्यात या सर्व दृष्टीने महिन्यातील दुसरा पंधरवडा तुमच्यासाठी लाभदायक राहील. या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या. कारण खर्च वाढला तरी एप्रिलच्या उत्तरार्धात भाग्य तुमच्या सोबत असेल. अडकलेले पैसे मिळतील आणि घरात सुख समाधान वाढेल. त्यामुळे या काळाचा उपयोग करून घ्या आणि संयम आणि सकारात्मक दृष्टीने पुढे जा. पराक्रम, परिश्रम, प्रवास या दृष्टीने कन्या राशीसाठी मंगळदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते. कारण ते तुमचे परिश्रमीच आहेत. मंगळदेव 2 एप्रिल रोजी मीन राशीत म्हणजे तुमच्या सप्तम स्थानात प्रवेश करणार आहेत. वैवाहिक जीवनात मतभेद, चिडचिड, गैरसमज निर्माण होऊ शकतात. यावर शांतता आणि संयम हाच एक उपाय सांगता येईल. कन्या राशी, एक वाक्य सदैव लक्षात ठेवा की प्रतिक्रिया देणं सगळ्यात सोपं असतं, परंतु समजून घेणं हेच खऱ्या परिपक्वतेचं लक्षण आहे. हे बाब लक्षात घ्यायला हवं. वास्तू, वाहन आणि जमीन, सुख, शांती या सर्व दृष्टीने कन्या राशीसाठी गुरुदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते. कारण ते तुमचे चतुर्थेश आहेत. गुरुदेव दशम स्थानात विराजमान असून त्यांची दृष्टी चतुर्थ स्थानावर आहे, जी अत्यंत सकारात्मक बाब म्हणता येईल. आईच्या आरोग्यात सुधारणा होईल. घरातील विषयात विचार विनिमय तुम्ही कराल. मानसिक स्थैर्य हळूहळू वाढेल. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी शुभदायक म्हणता येईल. या काळाचा पूर्ण लाभ घ्यायला हवा. शिक्षण, प्रेम आणि संताना या दृष्टीने कन्या राशीसाठी शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते. कारण ते तुमचे पंचमेश आहेत. शनिदेव पंचम त्रिकोण स्थानाचे स्वामी असून सप्तम या केंद्रस्थानात विराजमान आहेत. अर्थात शुभ अशुभ असे दोन्ही प्रभाव या काळात तुम्हाला प्राप्त होतील. प्रेमात फसवणूक होऊ शकते. ठरलेला विवाह पुढे ढकलला जाऊ शकतो किंवा तारीख ठरत नाही म्हणून बदल होऊ शकतो. भावनांपेक्षा तुम्ही तत्वांवर अधिक विश्वास ठेवायला हवा. कन्या जातकांसाठी एक प्रश्न: प्रेमात सध्या काही गोंधळ होत आहे का? विवाह ठरून देखील त्यात अडथळा येत आहे का? तुमचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. कन्या राशी, या महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात तुम्हाला आव्हानात्मक पण फायदेशीर काळ मिळतो. मंगळदेवाच्या स्थानामुळे तुमच्या परिश्रमांना खरी दिशा मिळेल, पण वैवाहिक जीवनात तणाव वाढू शकतो. त्यामुळे संयम ठेवा. गुरुदेवाची स्थिती तुमच्या घराच्या आणि आईच्या आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे. त्यामुळे मानसिक स्थैर्य वाढेल. शनिदेवामुळे प्रेमाच्या बाबतीत अडचणी येऊ शकतात. त्यामुळे भावना न घेता तथ्यांवर भर द्या. या सर्व गोष्टी लक्षात ठेवून हा काळ तुम्ही शहाणपणाने आणि शिस्तबद्धपणे व्यवस्थापित करू शकता. ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने या महिन्यात तुमच्या जुन्या आठवणी जाग्या होतील. आध्यात्मिक ओढ देखील वाढेल. महिला वर्गाच्या दृष्टीने थोडा भावनिक चढउतार जाणवू शकतो. तुमच्यावर कुटुंबाची जबाबदारी असेल. महिन्याच्या उत्तरार्धात अधिक समाधान लाभेल. भाग्य व शुभ संकेत या दृष्टीने कन्या राशीसाठी या काळात अनेक शुभ संकेत निर्माण झालेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास 19 एप्रिल हा तुमच्यासाठी सुवर्ण दिवस असेल. कारण या दिवशी तुमचे भाग्येश भाग्यस्थानात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे तुमच्यासाठी विपरीत राजयोग देखील घडून येणार आहे.
दोन केंद्रस्थानातून गुरु आणि बुध या दोन नैसर्गिक शुभ ग्रहांमध्ये परिवर्तन योग घडून येणार आहे, ज्याला आपण अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणू शकतो. तुमच्या भाग्य हळूहळू फिरू लागेल, सकारात्मक कार्य निर्माण होईल, म्हणून या काळाचा सदुपयोग करायला हवा. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता या काळात कर्मामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचे चुकीचे काम करता कामा नये. महत्त्वाचे कागदपत्र व्यवस्थित तपासून घ्या. काही बोलण्याआधी विचार करा. कन्या राशी, पावसाआधी आकाश काळपतं, पण पाऊसच शेतीला जीवन देतो. एप्रिल 2026 तसाच आहे. लाभ व इच्छापूर्तीच्या दृष्टीने इच्छापूर्ती उशिरा होईल, मात्र समाधानकारक असेल. या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या. तुमची प्रगती निश्चितच होईल. एकंदरीतच हा महिना कन्या राशीसाठी शुभ असेल.